ये खबर महानगरपालिका के गलियारों से है। कल्याण डोंबिवली महानगरपालिका के शहर पथ विक्रेता समिति चुनाव 2026 में शिव शक्ति भीमशक्ति कष्टकरी पथ विक्रेता फेरीवाला विकास पैनल ने बाजी मारी है। इस चुनाव में विजय उम्मीदवारों को समाज के सभी स्तर से शुभकामनाएं दी जा रही है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठले गुट की महिला उम्मीदवारों का, जिसमें आशा किशोर मगरे, रेखा सोनोने को निर्विरोध विजय होने पर आरपीआई के राष्ट्रीय महासचिव दयाल बहादुरे, आरपीआई के महाराष्ट्र उपाध्यक्ष बालकृष्ण गायकवाड़ मामा के अलावा कल्याण डोंबिवली शहर जिला के महासचिव रमेश बर्वे, डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगरे, कोषाध्यक्ष सिद्धार्थ रणपिसे, कल्याण शहर आरपीआई अध्यक्ष संजय जाधव, आरपीआई की महिला आघाड़ी की अध्यक्षा नीता मोटघरे सहित दिलीप नागरे पाटिल, रिपब्लिकन रिक्शा टैक्सी चालक मालक संगठन के कपिल मोटघरे ने पुष्पगुच्छ देकर सभी विजयी उम्मीदवारों को शुभकामनाएं दी है। शनिवार 18 जुलाई की शाम कल्याण के आचार्य यात्रे कॉन्फ्रेंस हॉल में महानगर पालिका चुनाव अधिकारियों ने मतगणना ली, जिसमें फेरीवाली समितियों की 8 जगहों के लिए मतगणना हुई। बताया जाता है कि 8 जगहों में से 5 उम्मीदवार निर्विरोध चुने गए हैं। बाकी 3 प्रत्याशियों के लिए ब्लड पेपर के जरिए फेरीवालों ने मतदान किया। कष्टकरी पॅनलचा, शिवशक्ती भीमशक्ती पॅनलचा, शिवशक्ती भीमशक्ती पॅनलचा या पॅनल मधून आले दर्शना गायकवाड, जय भाऊ पाटील। मी शिवशक्ती भीमशक्ती पॅनल कष्टकरी हॉकर्स या खरोखर या युनियननी जे परिश्रम करून या 8च्या 8 उमेदवार निवडून आणलेत आणि त्याला हातभार आमचा शिवशक्ती भीमशक्ती सर्व परिवार आणि मी स्वतः डोंबिवली शहराध्यक्ष या नात्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात असल्यामुळे मी देखील त्याच्यामध्ये सहभागी असून त्याला पूर्ण पाठिंबा करून हे पूर्ण पॅनल निवडून आणलं। त्याच्यामध्ये आमचे 5 जे उमेदवार आहेत ते बिनविरोध आलेले आहेत। त्याच्यामध्ये रेखा सोनवणे या एससी समाजाच्या आहेत, त्याच्या अल्पसंख्याक समाज आशा किशोर मगरे आहेत, जे दिव्यांगन आहेत, पाटोळेताई आहेत आणि भोईर आहेत, पोटावेताई आहेत आणि त्यानंतर आता जे 3 जणांचं मतमोजणी चालू आहे त्याच्यामध्ये देखील ते बहुमताने निवडून येणारे आमचे भाऊ पाटील आहेत, दर्शना गायकवाड आहेत आणि नाना पाटील आहेत। असे आमचे सगळं 8च्या 8 पॅनल एका हाताने आणि एका विचाराने निवडून आलेलं आहे आणि खरोखर हे फार महत्त्वाचं काम त्यांच्या हाती आलेलं आहे। महासभेमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांकडे किंवा आयुक्तांकडे त्यांना खरोखर ही बसण्याची जागा झाली आणि फेरीवाल्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आता पुढील वाटचालीत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, माझ्या पक्षाच्या वतीने शुभेच्छा आहेत। एवढंच बोलून मी इथे थांबतो आणि सर्व उमेदवारांचं अभिनंदन करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। हा विजय मी माझ्या सर्व फेरीवाले पथविक्रेते यांना समर्पित करतो आणि माझ्यासाठी दिवसाची रात्राची एकत्रितपणे परिश्रम करणाऱ्या या प्रत्येक माझ्या फेरीवाला कार्यकर्त्याला समर्पित करतो। हा आज संविधानाचा विजय झालेला आहे। आज मी समस्या मांडण्यासाठी निवडून गेलेलो आहे। यासाठी मी सर्व फेरीवाल्यांचे अभिनंदन करतो आणि जे निवडून आलेत आणि जे पुढे या फेरीवाल्यांसाठी प्रामाणिक लढणार आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून या फेरीवाल्यांच्या प्रश्नासाठी पथविक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे या सभागृहामध्ये काम करेन याची मी ग्वाही देतो आणि येणारा काळ हा आमच्या शेतकरी बांधवांसाठी पथविक्रेत्यांसाठी सुवर्ण काळ असेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। धन्यवाद। शिवशक्ती भीमशक्ती पहिल्यांदा या ठिकाणी जे इलेक्शन झालेले आहे त्याच्यामध्ये आमच्या आशाताई किशोर मगरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे शिवशक्ती आणि भीमशक्ती या पॅनलचे एकंदरीत 8 उमेदवार निवडून आलेले आहेत। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि मी सर्वांचं या शिवशक्ती आणि भीमशक्ती या पॅनलचे जे निवडून आलेले आहेत या सर्व उमेदवारांचं हार्दिक स्वागत करतो रिपोर्ट पक्षाच्या वतीनं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी एकंदरीत जे हॉकर्समध्ये जे काही प्रश्न आहेत, अडचणी आहेत त्या प्रामुख्यानं सोडवतील आणि सर्वांना
न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका त्यांनी आपण पार पाडावी, अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. आणि खरोखर त्या अत्यंत चांगला त्यांचे पती किशोर मगरे हे डोंबिवली शहराचे अध्यक्ष आहेत दिकुळ पक्षाचे, आणि त्यांच्या हे आहेत अर्धांगिनी आहेत. त्या खरोखर अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा आणि शिवाजी महाराजांचा निळा आणि भगवा या कल्याण डोंबिवलीवरती बसलेला आहे. तरी मी त्यांचं हार्दिक परत एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय. मगरे साहेब